गायब कसे झाले दोघे अचानक? त्यांचे नातेवाईक असतील ना, त्यांना विचारा. त्यांच्या मित्रमंडळींना काय माहिती आहे का विचारलं का? सर आम्हीच त्यांचे नातेवाईक होत. त्यांच्या मित्रांना आम्ही कॉल केला, तिथे ते नव्हते. त्यांनाही आम्ही खूप कॉल ट्राय केले पण कोणीच कॉल उचलत नाही, त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. त्यांची गाडी कुठे? घराबाहेर तर गाडी नव्हती आणि ऑफिसमध्येही ते दोघं नव्हते. सर हां, घ्या घ्या. एक्सक्यूज मी. बोल. व्हॉट? ओके थँक्स. सर आमच्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईचा फोन होता. तो म्हणत होता की सकाळपासून ऑफिसच्या पार्किंगमध्ये जयंतची गाडी आहे, पण ते दोघं ऑफिसमध्ये आलेच नाहीत. गाडी तिथेच सोडून हे दोघे गेले कुठे मग? त्यांचे फोन पण बंद आहेत ना. सर तेच तर कळत नाही आहे ना आम्हाला. त्यांना कुठलं टेन्शन होतं का? ना म्हणजे काही लोन बिनची भानगड होती का? नाही नाही, आजकाल तो एक मॅटर असतोच. सर जयंत कानेटकर सारखा माणूस कोणाकडून लोन वगैरे का घेईल? तो लोन देतो. त्या मोठ्या लोकांच्या भानगडी ना मोठ्याच असतात. आपल्याला त्यांच्या व्यवहाराचा अंदाज सुद्धा येत नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं जर लोनची भानगड नसेल तर मग दोघांपैकी कोणाचं अफेअर वगैरे? सर तसं नाही आहे शक्य हो. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. काय करू? जयंतने एका ट्रॅव्हल एजंटला घरी बोलवलंय आणि बहुतेक ना मला तो कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करतोय. जानूचा त्या दिवशी फोन आला होता. जयंत तिला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्लॅन करत होता. हे सांगू का की त्यामुळे काही गडबड होईल? विश्व तुला काही सांगायचंय? नाही ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका. कधी कधी लोक तणावात टोकाचा निर्णय घेतात. आपण त्यांच्या घरी जाऊन शोध घेऊ. हां, पण दार जर उघडं नसेल तर तोडावं लागेल. आजकाल नवरा बायको हातात हात घालून चुकीचं पाऊल उचलायला मागे पुढे बघत नाही. साहेब मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, ते शक्य नाहीये. तरी आपण मनात शंका नको म्हणून घरी जाऊन बघूनच येऊया. चला चला. हा जयंत जानूला नेमकं कुठे घेऊन गेला असेल? जयंत सर, मला इथे थांबायचं नाहीये, कळतंय तुम्हाला? कुणी आहे का? प्लीज हेल्प, प्लीज हेल्प मी. कुणी आहे का? मी अडकले इथे, प्लीज माझी मदत करा. जानू जानू तू उगाच का ओरडतेस? तुझ्या घशाला त्रास होईल. आणि तसंही तुझा आवाज ऐकायला इथे आसपास कोणीच नाही. ते फक्त तूच आणि मी. सोडा माझा हात. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते. तुम्हाला जर का या जंगलात राहायचं असेल ना, तुम्ही खुशाल राहा. पण आता मी इथे एक मिनिटही थांबणार नाहीये. जानू जानू डोंट फॉरगेट, आपण जंगलात आहोत. इथे वाईल्ड ॲनिमल्स असतात. उफ. मी इथून जाते. माझ्या मागे यायचा प्रयत्न करायचा नाही. ओके. आपला बँकी बरा होईल ना लवकर. जीव खूप घाबरा उबरा होतोय. लक्ष्मी एवढी काळजी नको करूस तू. अगं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं ना की त्याची तब्येत आता स्टेबल आहे. वेंकीला काही होणार नाही, खात्री आहे मला. तू नको काळजी करूस. देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच हो. कधी एकदा त्याला बघते असं झालंय मला. डॉक्टर कसं आहे वेंकी? मिस्टर दळवी ही इज आउट ऑफ डेंजर नाव. तुम्ही तुमच्या पेशंटला भेटू शकता. खरंच देवाची कृपा आहे खरंच. डॉक्टर तुमचे आभार. थँक्यू डॉक्टर. देवाचे आभार. चला ना चला आधी. जयंत माझा पाठलाग तर करत नसेल. नाही, तो यायच्या आत मला इथून सटकायला हवा.
अशी काय आले? जानू, इथून तुझी सुटका होऊ शकणार नाही. इथे फक्त तू आहेस आणि मी. सो लेट्स एन्जॉय आवर क्वालिटी टाइम टुगेदर. व्हॉट्स इट? हेल्प! कुणी आहे का? देवा, प्लीज आता तूच मला काय तो मार्ग दाखव. वेंकी, अरे देवा, ए बाबा, कसा आहे तू? काय रे, काय झालंय? तू ठीक आहेस ना बेटा? नाही रडू, नाही. भाऊजी, लवकर बरे व्हा. वेंकी, बरं आहेस का रे? तुला माहितीये का, वरदमुळे कळलं की तू आतमध्ये आपल्या फॅक्टरीत अडकलायस. ते मला माहितीच नव्हतं रे. पण समजा तुला काही झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो वेंकी. वेंकी, बरोबर आहे तुझं. अरे हाच संशय मलाही आला होता. फक्त तो कोण होता हे कळायला पाहिजे. आपला हरीश आहे ना, हरीश तो सगळं हे CCTV फुटेज चेक करतोय. त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी कळेल. पण वेंकी, हे बघ, तू आता याचा विचार नको करूस. हां, नको करूस. तू आराम कर रे, शांतपणे झोप जरा. हात सांभाळ बाळा. सावकाश रे. भावना, नाही, तिला नाही सांगितलं. नको, नाही, काळजी नको. आणि सिंचन आहे तिच्याकडे. आरतीला सुद्धा काहीही कळलेलं नाहीये. नको रे काळजी करूस. तू आराम कर फक्त वेंकी. सिंचनाचा फोन आहे बघ. लक्ष्मी काय म्हणते? सिंचना. हा बाळा, बोल. आई, वेंकी दादा कसे आहेत आता? आलाय, शुद्धीवर आलाय. डॉक्टर म्हणते त्याला काळजी नको करायला, पण खूप लागले. थँक गॉड. आई, वेंकी दादाला फोन द्या ना. सिंचन, वेंकी दादा ठीक आहात ना? तुम्हाला भाजलंय कळल्यापासून खूप भीती वाटत होती. काळजी घ्या स्वतःची. मला सांग, भावना ठीक आहे? तिला सांगितलं नाही ना? सांगू नको काहीच. नाही, तिला काही माहीत नाहीये. ठीक आहे, ठेवते आता. हां, आम्ही आहोत इथेच. हां, नंतर बोल. हां. हो आई. बरं झालं थोडक्यात निभावलं. वेंकी दादाला काही झालं असतं तर आई बाबांना किती त्रास झाला असता. त्या फॅक्टरीमध्ये किती नुकसान झाले काय माहीत. देव पण किती परीक्षा घेतो आई बाबांची. सिंचना वहिनी, काय झालं? कुणाचा फोन होता? ते ऑफिसमधून कॉल होता अगं मला. अच्छा, मग काही झालंय का? एवढी टेन्शनमध्ये का वाटतेस तू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही ग, नाही, कसलंच टेन्शन नाही आहे. ऑफिसचं काम आहे, बाकी काही नाही. तू खरं बोलतेस ना? हो अगं भावनाताई, तुला काही खायला हवं आहे का? नाही, नको, भूक नाही आहे मला. बरं ठीक आहे, काही हवं असेल तर सांग, मी आले. काय झालं असेल नक्की? सिंचना वहिनी एवढी टेन्शनमध्ये काय?